तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत भेंडी कशी बनवायची ते। तर चला तर मग सुरुवात करूया। कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी इथे भेंडी घेतलेली आहे। अशी एवढ्या साईजची भेंडी आपल्याला घ्यायची आहे आणि भेंडी आता आपण कट करून घेऊया। इथे भेंडी बघा अशा आकारामध्ये कट करून घ्यायची आहे आपल्याला। आणि ही भेंडी आपल्याला आता तेलात चांगली फ्राय करायची आहे। भेंडी चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे मी सगळी भेंडी फ्राय करून घेते। आणि अशी कुरकुरीत भेंडी खूप भारी लागते खायला। इथे भेंडी फ्राय होते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। भेंडी आपली फ्राय करून होतीये तोपर्यंत इथे साईडलाच मी बेसन पीठ थोडंसं भाजून घेत आहे। हे आपल्याला भेंडीमध्ये टाकायचं आहे। आणि आता आपली सगळी भेंडी फ्राय करून झालेली आहे। इथे बघू शकताय अशा पद्धतीने भेंडी फ्राय करून घेतलेली आहे मी। आणि त्याच कढईत आपल्याला थोडंसं तेल ठेवून जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यात थोडी हळद टाकायची आहे आणि लगेच भेंडी टाकून द्यायची आहे। आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया भेंडीमध्ये। आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला। लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढं टाकू शकता। सोबतच हे अगदी नॉर्मली बेसन भाजून घेतलं होतं ते आपण याच्यात घालणार आहोत। आणि एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हे लिंबू अजिबात स्किप करू नका, कारण याच्यात मेन फ्लेवर लिंबाचाच आहे। आणि भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि भेंडी आपल्याला अशीच पटपट फ्राय करून घ्यायची आहे। आणि जास्त वेळ भेंडी गॅसवर ठेवायची नाही आपल्याला, नाहीतर ही भेंडी नरम पडायला लागते। आणि इथे बघू शकताय आपली कुरकुरीत अशी भेंडी तयार झालेली आहे। आणि ही भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।